कापुरी पुण्यभूमी पवित्र नांदतो ज्ञानराधा सुपा कविता मा पुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वर कुंडलिका वरदरुध श्री ज्ञानदेव वंदनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज प्रभु संतन की अपने माता पिता की गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती हो ज्ञानराज माझी योगांची माऊली जने निगमवल्ले प्रगट केली गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली अध्यात्म विद्येचे लाविले रोप चैतन्याचा दीप उजळीला छप्पन्न भाषेचा केलास गौरव बभार नवे नाव उभारली श्रवणाचे मीसे बैसावे ओनी सम्राज भुवनी सुखी नांदे नामा मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगटरी ज्ञानेश्वरी घरोघरी अर्थात ज्ञानेश्वरीची कार्यशाळा या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे शुक्रवार 26 जून 2026. आजचा महत्त्वाचा आहे आजच्या दिवसाचा म्हणजे दिनविशेष आंतरराष्ट्रीय अत्याचार पीडितांच्या समर्थनार्थ दिवस आहे हा. म्हणजे इंटरनॅशनल डे इन सपोर्ट ऑफ विक्टिम्स ऑफ टॉर्चर असा हा दिवस आहे आजचा. आणि आजचा जो श्लोक आहे तो 3ऱ्या अध्यायामधला शेवटचा श्लोक आहे 43 क्रमांकाचा. आज आता 3ऱ्या अध्यायाची सांगता आहे आणि माऊलींनी 270 ते 276 अशा ओव्या त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत. त्याचाही आता आपण थोडा विचार करू. पहिल्यांदा श्लोक बोलू, श्लोकानंतर आपण ओव्या घेऊ. एवं बुद्धे परम बुद्धवा एवं बुद्धे परम बुद्धवा संसद्भ्यात्मानमात्मना जय शत्रु महाभावो जय शत्रु महाभावो कामरूपन दुरासदं हा जो श्लोक आहे या श्लोकामध्ये भगवंत असं म्हणतात की बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आत्मा आहे. त्या आत्म्याला आपण जाणून घ्यायला पाहिजे.
आणि आत्म्याद्वारे बुद्धीला आपण वश करायचं. आत्मा जाणून घेतल्यावर आपण बुद्धीला काय करायचं आहे, वश करायचं आहे. बुद्धी आपल्याला ताब्यात ठेवायची. बुद्धी एकदा ताब्यात ठेवली की मनसुद्धा तुमचं ताब्यात राहणार आहे. मन एकदा ताब्यात राहिलं की इंद्रियसुद्धा ताब्यात राहणार, असं त्याचं ते गणित आहे. पुढे भगवंत असं म्हणतात की जयी शत्रू महाभाऊ. अर्जुना, अशा शत्रूला तू मारून टाक. जयी म्हणजे मारणे. कोणाला? कामरूपन दुरासदम. म्हणजे ही कामरूपी असलेली जी वासना आहे तिला तू मारून टाक. कारण का ही वासना जी आहे ना, वासना ही म्हणजे याला वासनेवर विजय मिळणं कठीण आहे. तिला वासनेला तुम्ही जिंकू नाही शकत. कारण वासना बघा, वासना शब्द कसा आहे, वासना. तिला उलटं वाचलं तर काय होतं, नासवा. वासना नासवा. वासनाचा आपण नाश केला तर आपलं जीवन काय राहणार आहे, शांत राहणार. कारण वासनाच आपल्याला काय करते, बेचैन करते. आणि मन आपलं काय करते, दूषित करते. आणि एकदा मन दूषित झालं की ते अशांत होऊन जातं. आणि अशांत झालं की ते परत शांत होत नाही. बघा, भगवंतानी काय सांगितलं आहे, काम क्रोध हे कुठे राहतात हे सुद्धा सांगितलं. त्याचा आश्रय तेच आहे. कोण आहे, इंद्रिय आहेत, बुद्धी आहे, मन आहे. आणि आपल्याला त्यांना सुधरवायचं आहे. बघा, आपण एखादा आपला मुलगा आहे त्याला आपण चांगलं वळण लावतो, परंतु तो समजा म्हणजे ज्यांचं वळण बरोबर नाही आहे, त्यांची दिनचर्या बरोबर नाही आहे, अशा माणसांच्या मित्रांच्या संगतीत तो गेला, व्यसनाधीन संगतीत तो गेला. आता घरी आपण ठीक आहे तुम्ही किती वळण लावा, परंतु तो काय करतो त्याप्रमाणे. कारण जशी संगत आहे तशी पंगत आहे. म्हणून संगतीला फार महत्त्व आहे. म्हणून आपण काय करायचं आहे की आत्माला जाणून घ्यायचं आहे. कारण आत्मा काय करतो, बुद्धीला चालना देतो. बुद्धी असा विषय आहे की आत्मा तिला चालना देतो आणि बुद्धी म्हणेल तसं मन करते. बुद्धीने एकदा म्हणजे बुद्धीने मनाचं ऐकलं पाहिजे. 43 क्रमांकाचा श्लोक आहे बघा, तिसरा अध्याय. याच्यामध्ये एक आत्मन शब्द आहे. आत्मन शब्दाचे 4 अर्थ होऊ शकतात. एक आहे आत्मा, परमात्मा, मन आणि बुद्धी, आहे की नाही. मग प्रथम आपण काय केलं पाहिजे, आत्मतत्वाला जाणून घेतलं पाहिजे. बघा, आपल्याला आता कळालं आहे आपला शत्रू बलवान आहे. भगवंताने इथे सांगितलं आहे वासनेला तुम्ही जिंकू शकत नाही. बघा, एखादा पैलवान आहे, त्याच्याशी आपल्याला युद्ध करायचं आहे तर आपल्याला पैलवान व्हावं लागेल, म्हणजे त्याच्याबरोबरच आहे. तर आपण त्याच्यावर हे करू ना. आता आपल्याला वासनेला जिंकायचं आहे, मग आपल्यालाही तेवढं काय व्हायला आहे, बलवान व्हावं लागेल. आता आपल्याला कळालं आहे की आपला शत्रू कसा आहे, बलवान आहे. तर आपणही मनोनिग्रह करायचा आहे आणि हळूहळू ढाळे आपण आपल्या इंद्रियांवरती काय करायचं आहे, वळण लावायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू आपल्याला बदल होतो. मग आपल्याला हित काय अहित काय ते सगळं कळतं. बघा, हिताच्या गोष्टी अहित सगळ्यांना कळतं. ते दारू पिणं वाईट आहे, सिगारेट ओढणं वाईट आहे, किंबहुना त्याच्यात लिहिलेलं पण असतं इंजुरियस टू हेल्थ. पण ते पहिलं छोट्या अक्षरात होतं आता सरकारने मोठं अक्षर करायला सांगितलं. पण ते बघतच नाही लवकर. का? कारण ती विवेक नसतो. बुद्धीला तसं त्याने वळणच लावलेलं नसतं आणि संगत नसते. म्हणून आपण ह्या ज्या गोष्टी आहेत ना, कसं आहे माहिती आहे का, घडायला फार वेळ लागतो.
चांगली गोष्ट करायला. पण वाईट माणूस एका क्षणात होतो, क्षणात त्याचं पतन होतं. म्हणून आपण आत्म्याला एकदा जाणून घेतलं आपण, तर सर्व कार्य काय होणार आहे, सुरळीत पार पाडणार आहे, असं भगवंताचं म्हणणं आहे. तर याच्या ज्ञानोबर आहे काय म्हणतात आपण ते बघू, आणि आपण आता समाप्तीच्या इकडे जाऊ. 270 क्रमांकाची ओवी आहे बघा. हे अंतरी ऊन जरी फिटले, तरी निभ्रांत जान निवटले, जैसे रेशमी वीण उरले मृगजळ नाही. काम क्रोध एकदा अंतःकरणातून हद्दपार केलं त्यांना, तर काय होणार आहे, मग ते निश्चित नाहीसे होणार. अंतःकरणामधून मुळामधूनच त्यांना हद्दपार करायचं आहे. कशाप्रमाणे कसं होईल, असं लगेच ज्ञानोबारांनी उदाहरण दिलेलं आहे. समजा सूर्यकिरणच नाही आहे, तर ते मृगजळ दिसेल का? त्या सूर्यकिरणाचा आभास होऊन मृगजळ दिसतं त्या हरणाला. वास्तविक तिथे पाणी नसतं, पण पाण्यासाठी तो पळत पळत जातो तिथे. तर अशा प्रकारे आपण अंतःकरणातून काम क्रोध हे जे षडरूप आहे ते आपण काढून टाकले पाहिजे. पुढे बघा. तैसे राग द्वेष जरी निमाले, तरी ब्रह्मीचे स्वराज आले. मग तो भोगी सुख आपुले आपणचे. बघा ज्ञानोबा इथं काय म्हणतात, जर का रागद्वेष जर का गेला मनुष्याचा, तर तो ब्रह्मस्थितीलाच पोचला. रागद्वेष जर गेले तर तो मनुष्य काय करतोय, ब्रह्मस्थितीला पोचतोय. आणि आणखीन काय पाहिजे, सगळं सुख तो उपभोगतो. ज्या मनुष्याचे रागद्वेष गेले तो सर्व सुखाचा अधिकारी होतो. आता इथे तुकोबरायांनी एका ठिकाणी असं म्हटलं आहे, काम क्रोध लोभ निमाले ठाईची, अवघी आनंदाची सृष्टी झाली. आपल्याला का नाही आनंदाचं मिळत? आनंदाची सृष्टी आपल्याकडनं का होत नाही? का आपल्याकडे ते आहे, काम क्रोध आहेत आपल्याकडे, म्हणून आपल्याला आनंदाची सृष्टी दिसायला नाही मिळत. आता ते बघा किती ज्ञानोबरायांनी मस्त मागे काय लिहिले त्याने, आनंदाची रोपच त्यांनी काय केली, काढून टाकली है. सुखाची भाषा त्यांनी पुसून टाकली. कोणी? या कामक्रोधाने. पुढे बघा आता. जे गुरु शिष्याची गोठी. आता इथे भगवंत अर्जुनाला म्हणतात, अरे आता हा आपला संवाद आहे ना, या गुरु शिष्याचा आहे. तुझा मी गुरु आहे, तू माझा शिष्य आहे. या आतापर्यंतची गोष्ट तुला मी सांगितली. बघा ती कशी आहे. पदपिंडाची गाठी. पदपिंड म्हणजे इथे काय झालेलं आहे माहिती आहे का, परमात्मा आणि शरीर याचं मिलन झालेलं आहे. समोर परमात्मा आहे, त्याच्यासमोर अर्जुन आहे, त्याचं मिलन झालेलं आहे. आणि भगवंत असं म्हणतात, तेत स्थिर राहुनी, तेत स्थिर राहुनी नुठी, कवने काळी. कोणत्याही परिस्थितीत आता तू स्थिर राहता. आता तू अस्थिर होतास सुरुवातीला. आता तुला बऱ्यापैकी मी सांगितलं आहे, 3 अध्याय सांगितलेले आहेत. आता तू डगमगू नको, मागचा आता विचार तू सोडून दे, असं भगवंत त्याला म्हणतात. पुढे बघा. ऐसे सकळ सिद्धांचा राहो. हे सगळं कोण बोलतंय? सिद्धांचा राहो, सिद्धांचा राजा म्हणजे भगवान श्रीकृष्ण. देवी लक्ष्मीचा नाहो. नाहो म्हणजे पती, लक्ष्मीचा पती आहे कृष्ण, श्रीकृष्ण. आता हे कोण सांगतंय? राया ऐके देव देव बोलता झाला. राया म्हणजे इथे धृतराष्ट्र. संजय सांगतो धृतराष्ट्राला, हे असा संवाद चालला आता त्यांचा. भगवान श्रीकृष्णाचा आणि अर्जुनाचा. अर्जुनाला समजावत आहेत. आता 3री स्टेज आहे.
आता संपायला आलेला आहे आणि असा संवाद चाललेला आहे. पुढे बघा, मग आता तो संजय काय म्हणतो बघा, आता पुनरपि तो अनंतू आद्य एकी मातू सांगेल तेत पंडुसुतू प्रश्न करील. आता एवढ्यावर थांबणार नाहीये, त्याच्या अनेक आता आणखीन प्रश्न बाकी आहे अर्जुनाचे. तर तेव्हा तो कसं उत्तर देतो बघा आता, आणि हा कसा प्रश्न विचारतो हे आता पुढच्या अध्यायात तुम्हाला कळेल. असं कोण म्हणतंय? संजय म्हणतो धृतराष्ट्राला. तया बोलाचा हन पाडू का रसवृत्तीचा निवाडू येणे श्रोतिया होईल सुरुवाडू श्रवण सुखाचा. आणि ते ज्ञानोबा म्हणतात की मी तुम्हाला सगळं हे शांत रसाचा अनुभव आहे, हा मी तुम्हाला देण्याचा मी आटोकाट प्रयत्न करेन, असं ज्ञानोबा आपल्याला म्हणतात. पुढे बघा, ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा सांग उठावा करून उन्मेषाचा. मंग संवादू श्री हरिपार्थाचा भोगा बापा. इति ज्ञानदेवा विरचितायां भावार्थ दीपकयां तृतीयो अध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. कुंडलिका वरदर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान. बघा, इथे शेवटच्या ओवीमध्ये ज्ञानोबा रायाने आपल्याला एक जबाबदारी सांगितलेली आहे श्रोत्यांना. काय जबाबदारी आहे? सांग उठावा करून उन्मेषाचा. म्हणजे काय करा, तुम्ही बुद्धीला चांगलं जागा करा. तुम्हाला आता गीता ऐकायची आहे ना, त्याचं श्रवण करायचं ना, तर बुद्धीला जागा करा. कारण बुद्धी इथं महत्त्वाची आहे. आणि मग तुम्हाला उन्मेष ज्ञान तुम्हाला मिळेल. अशा पद्धतीने आपण थोडं चिंतन आपण करण्याचा प्रयत्न केला. 3 अध्याय आपण पूर्ण झालेले आहेत. आणि मी तुम्हाला म्हटलं की मला वारीला जायचं आहे. 1 ऑगस्टला आपण 4था अध्याय सुरू करू. तत्पूर्वी माझी अशी इच्छा होती की शनिवार रविवार आपलं सेशन काहीच नसतं, म्हणजे डायरेक्ट फक्त आपण हनुमान चालीसा रामरक्षा वगैरे म्हणतो. ते एक 20 मिनटं आपल्याला आहेत. त्या 20 मिनटात आपण हरिपाठ म्हणू शकतो 2 दिवस आठवड्यात. तर आपण उद्या मी तुम्हाला हरिपाठाची पुस्तकं दिली होती, तर ते कसं म्हणायचं आहे, तर त्या आपण उद्याचं त्याचं चिंतन करू. आत्तापर्यंत आपण आहे ना पाटील साहेब, आत्तापर्यंत आपण 3 अध्याय करून गेलो. त्या 3 अध्यायामध्ये ना एकूण 162 श्लोक आपण आत्तापर्यंत केले, 700 पैकी. आणि ना ओव्या 9033 आहेत ना, त्याच्यापैकी 926 ओव्याचा आपण अभ्यास करायचा. 926 म्हणजे 950पर्यंत. आणि आत्तापर्यंत ना आपण 198 दृष्टांत बघितलेले. म्हणजे पहिल्या अध्यायापासून सुरुवात झाली तर असे 200पर्यंत दृष्टांत आपण बघितलेत. एखादा दृष्टांत अधिक असू शकतो किंवा कमी असू शकतो. आणि मग मी माझं प्रत्येक अध्यायामध्ये असं मी लिहिलेलं आहे की किती दृष्टांत आहेत, म्हणजे आपल्याला बघायचे आहेत 18 श्लोकामध्ये किती दृष्टांत आहेत म्हणून. तर हा एक आपला अभ्यास असेल. आणि उद्या जो 4था जो अध्याय आहे त्याला 42 श्लोक आहेत आणि 225 ओव्या आहेत. तो ज्ञान कर्म संन्यास योग असा आहे. आणि त्याचं आपण चिंतन मग 1 ऑगस्टपासून करू. तर तुर्त आता आपण इथे समाप्त करू हे सेशन. आणि बाकी मी तुम्हाला सांगितलं उद्या आपल्याला 7:30ला बरोबर हरिपाठाचं वाचन होईल. हां, तर त्या हरिपाठाचं पुस्तक तुम्ही घेऊन यायचं आहे. आणि आपला जो चॅनल आहे 1 महिना मी नाही आहे, तुम्ही घरी ऐकू शकता. ज्ञानेश्वरी घरोघरी. बोलता बोलता 130 लोकांनी सबस्क्राईब केलेलं आहे. 11,000 लोकांनी आत्तापर्यंत बघितलेलं आहे, म्हणजे व्ह्यूज केलेला आहे. आणि एखादी ओवी आपण काढली, एखादी ज्ञानेश्वरी घेतली नसेल घरी, तर इथून घेऊन गेला तरी चालेल. आणि ते त्याचं बघितलं आपण, तुम्ही चिंतन करू शकता. ज्ञानेश्वर महाराज मूर्तिरूपाने नाही आहेत आपल्याकडे, पण ग्रंथरूपाने आहेत. आपण त्यांची जर का सेवा केली तर निश्चित आपल्याला ते मदत करतील आणि आपला काळ जो आहे तो चांगला जाईल.
कुंडलिका वरद्यार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर